फ्रेंड्स, नमस्कार. मी कविता. माझ्या MKR रेसिपी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला काजू कतलीची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य. मी अर्धा किलो काजू घेतले आहे. ते आता मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे पाणी टाकून. आणि नंतर मी हे 2 तास भिजत ठेवणार आहे पाण्यामध्ये. हे चोळून धुतले पाहिजे. 2 ते 3 वेळा धुवायचे व्यवस्थित चोळून आणि आपलं पाणी काढून टाकून 3 वेळा धुवून झाल्यावरती पुन्हा 2 तास ह्याला भिजत ठेवणार आहे पाण्यामध्ये. आपले काजू भिजत ठेवून 2 तास झालेले आहेत आणि त्यासाठी मी साखर घेतली आहे. ती मिक्सरला लावून मी पिठी साखर बनवून घेतली आहे. 350 ग्रॅम आहे. मी 500 ग्रॅम काजूसाठी 350 ग्रॅम साखर घेतली आहे. तुम्हाला गोड जास्त पाहिजे असेल तर जास्त पण साखर घेऊ शकता. वेलची पावडर मी 1 चमचा टाकणार आहे आणि दूध थोडंसं घेतलं. एवढं लागणार नाही, ते मिक्सरला लावून घेणार आहे काजू, त्यासाठी मी थोडंसं दूध घेतले. आता आपण काजू मिक्सरला लावून घेऊया. मिक्सरला लावताना काजू आपण एकसारखं फिरवायचं नाहीये. थोडं पण असं करून त्याला लावायचं आहे. त्याची पेस्ट एकदम बारीक नाही, थोडंसं जाडसर झालेलं पाहिजे. आपण असं मिक्सरला लावून घेऊया. मी काजू मिक्सरला लावून घेतले, त्याची पेस्ट बनवली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी पण टाकलेलं थोडंसं. एवढं जास्त पाणी टाकायचं नाही, एवढं घट्ट व्हायला पाहिजे मिश्रण. आता आपण ही ज्या कढईमध्ये बनवणार त्याच्यातून काढून घेते. मी साखर आणि काजूची पेस्ट बनवून घेतली आहे. ती आता सर्व एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स व्यवस्थित सगळं. मी साखर आणि काजूची पेस्ट एकत्र मिक्स केली आहे. ती आता अशी झालेली आहे मिक्स व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता. तुमच्याकडे पिठी साखर असेल तुम्ही ती पण घेऊ शकता. आता आपण स्लो गॅस पेटत ठेवलेला आहे. त्याच्यावरती आपण कढई ठेवूया. हे काजू कतलीची पेस्ट आपण व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आणि याला ढवळत राहायचं आहे. असं ते करायचं नाही, खाली लागेल. व्यवस्थित आपण काजू कतलीची पेस्ट शिजवून घेऊया. मी आता वेलची टाकून घेते आणि पुन्हा आपण ह्याला वेलचीला मिक्स करूया. आणि हे मिश्रण जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपण हे करून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती. आणि माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपले काजू कतलीचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. ते बघण्यासाठी आपण इथं डिशमध्ये थोडं काढून घ्यायचं आणि हाताला पाणी लावून असा गोळा होतो का बघायचं. हे बघा, आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण हे एका पेपरवर काढून घेऊया. मी काजू कतलीचं मिश्रण इथं हा पेपर घेतलाय, त्याच्यावरती मी काढून घेतले. तुम्ही बटर पेपर किंवा प्लॅस्टिकचा कागद पण घेऊ शकता. प्लॅस्टिकच्या कागदला पेपरला तुम्ही घी किंवा तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर काढायचं. नंतर थंड होण्याचं थोडंसं मळून घ्यायचं साईडनी. त्या इकोबेक पेपरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मागवू शकता. हिचा मी एक असा गोल गोळा बनवून घेतलाय आणि त्याच्यावरती मी एक पेपर इकोबेकचा पेपर ठेवून आता आपण हे लाटून घ्यायचं आहे. मी आता हे थापून घेतलंय, असं लाटून घेतलंय लाटणीने आणि त्याच्यावरती मी आता सिल्वरचा पेपर लावणार आहे. हा तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही लावू शकता. हे सर्व व्यवस्थित लावून घेऊया पेपर. मी आता ह्याला काजू कतलीच्या साईजचे कापून ह्याला मी अर्धा तास सुकवायला ठेवणार आहे. आपली काजू कतली तयार झाली आहे. आणि तुम्हाला जर साखरेचं प्रमाण कळलं नाही
तर तुम्ही जेव्हा काजू कतरीची पेस्ट बनवता आणि ते साखरेची पावडर आणि काजू कतरीची पेस्ट मिक्स करत असता तेव्हा थोडी थोडी मिक्स करायची पिठी साखर टाकून आणि हातावर घेऊन बघायची गोड किती आपल्याला प्रमाण पाहिजे तशी साखर टाकायची त्याच्यामध्ये. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.